आजच्या ब्लॉगची सुरुवात एका कवितेने करत आहे. धन्य ती माय पुण्यवान तो बाप, धन्य ती माय पुण्यवान तो बाप, ज्यांनी मला जन्म दिला. स्वतःच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली तरी आपल्या मुलांसाठी रक्ताचं पाणी, हाडाचं काळं आणि अख्खं आयुष्य जिजूपर्यंत केलेले कष्ट आणि त्यांच्या कष्टाला आणि त्यांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी हे मी करत असलेले माझे कष्ट. मित्रांनो, ही कविता आवडली असेल तर आपल्याला नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा आपली कविता कशी वाटली. जय महाराष्ट्र. मित्रांनो, आजचा ब्लॉग सुरू करत आहे आपण आपल्या शेती आणि आपल्या रिअल परिस्थितीबद्दल. तर तुम्हाला मी आता माझी शेती दावणार आहे सर्व. तर बघू शकता ही सर्व जे आहे का नाही, हे सर्व जे माझी मक्का आहे यामध्ये 3 पाकिट मक्का पडलेले बघू शकता इथवर. आणि जे तिथं हिरवं दिसतंय ना त्या कडेला, तर ते बाजरी आहे. तर बघू शकता हे सर्व जे आहे की नाही मक्का. आणि इथं खालचा प्लॉट आहे अजून एक, इथे 1-2 पाकिट मक्का आहे बघू शकता. अशा प्रकारे मक्का आहे. आणि इकडं जे दिसतंय ना यामध्ये भुईमुगाच्या शेंगा आहेत. आणि आज मी काय बाहेर कामाला गेलेलो आणि औषध मारायसाठी लेबर येणार होता आपल्या मक्काला, म्हणून वडिलांनी इथं असा बॅरल वगैरे आणून ठेवलेला आहे. पण तो लेबर आज त्याचं काहीतरी काम निघाल्यामुळे तो आला नाही. तर आपण आता इथं मक्कामध्ये कोळप मारायला आलो. एवढं वडिलांनी आपल्या कोळप मारलेले बघू शकता कशा प्रकारे असं मारले. तर हे कोळप आहे, ह्याला काय म्हणतात कोळपणी. हाताने कोळपणी करू शकतात शेतकरी. तर अशा प्रकारे कोळपणी करायचंय. आपण कोळपणी करायसाठी आपण शेतात आलोय, म्हणून तर एक ब्लॉग बनवावं म्हणलं आजचा. म्हणून आपण अशी कोळपणी करत करत ब्लॉग बनवालोय. आता वरती आपली तुम्हाला रिअल सांगायचं नंतर आपली 1 एकर शेती आहे आणि 1 एकर द्राक्षाची बाग आहे आणि 1 एकर डाळिंब आहे. आता डाळिंब धरलेली आहे. एक 2-2.5 महिने झालं डाळिंबीला. पण तेलाचं इफेक्ट लय मित्रांनो. तेलामध्ये तर एवढा आहे ना, म्हणलं तर 100% पैकी एक 50% तर आपल्या बागवरती तेल आहे. निम्मा फड गेलेलाच आहे. मी त्यामधनं आशा सोडले काय तरी पण औषध कधीतरी 8 दिवसाला 5-6 दिवसाला औषध मारतोय. कारण असे आपल्याला थोडंफार तरी इन्कम आपल्या हातामध्ये येईल. जेवढं खर्च केलाय तेवढा तरी आपल्या हातामध्ये येईल असं म्हणून मी कधीतरी औषध मारतोय. तुम्हाला नंतर वरती गेल्यावरती मी तेथील माझी डाळिंबीची बाग आणि त्या बागेवरती आलेला तेल्या रोग हा सर्व मी दावेल. तर आता आपण तुम्हाला मी आमचं घर सुद्धा दावणार आहे. तर तुम्ही घर सुद्धा बघू शकता. माझी जी काही रिअल परिस्थिती आहे हे सर्व तुम्हाला याच्या ब्लॉग मध्ये दावणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला खरंच एक गरिबाच पोरगा, एक शेतकऱ्याच पोरगा सपोर्ट करा. आजचा ब्लॉग मी शेती आणि माझ्या रिअल परिस्थितीवरती बनवालोय. माझं घर, शेती, जे काही परिवार आहे सर्व आज तुम्हाला मी दावणार आहे. तर मित्रांनो बघू शकता ही आपली बाजरी आहे. बाजरी कशी उगवली बघा. थोडीशी पातळ झाली कारण बाहेरच्या पेरणी करण्यासाठी मी बाहेर जात होतो. माझं ट्रॅक्टर आहे पेरणीचं. तर ते पेरणी करण्यासाठी मी बाहेर जात असल्यामुळे आपली पेरणी करण्यासाठी थोडासा लेट झाला, म्हणून ही बाजरी पातळ उगवलेली आहे. तर मित्रांनो बघू शकता तिचं आपली मम्मी आणि फादर शेळ्या राखायला लागलेत. तर मित्रांनो बघू शकता ही आहे जी आपली द्राक्षाची बाग आहे. 700 झाडं द्राक्षाची बाग आहे आपली. बघू शकता ही आपली द्राक्षाची बाग आहे. 4-5 वर्ष झालं. 5व्या वर्षाचं फळ आहे. आता झालं महिनाभरात आपण द्राक्षीचं छाटणी करून आणि आपल्याला फळ धरायचं येतं. तर मित्रांनो बघू शकता आपण आता आलेलो डाळिंबीमध्ये. तर हा आपला डाळिंबीचा प्लॉट आहे आणि आपला डाळिंबीचा प्लॉट धरून आता 2 महिने झालं. आणि यामध्ये एवढा प्रमाणात तेल आलेलं आहे ना की शेतकऱ्यानं कसं करायचं हे तुम्हीच सांगा. आता एवढा खर्च केलाय मी याला. एक बाग धरून 2 महिने झालं. या 2 महिन्यात 50,000 तरी 50-60 हजार खर्च आलाय मला. आणि यामध्ये 50% तेलाचं फळ आहे. तर तुम्हाला मी बघू शकता असल्या बागेला फळ आहे बघा. फळ मग चांगलं क्वालिटीचं आहे, काही यामध्ये वादार आहे. तर बघू शकता 1 नंबर क्वालिटीचं फळ आहे. झाडं छोटीच आहेत, लहान आहेत झाडं, पण तरी पण फळ किती शायनिंगला भारी बघू शकता. बघा कसं आहे फळ. हे 1 नंबरचं फळ आहे. पण यामध्ये एवढा तेल आहे. एक आपल्या 20 वळे आहेत आणि या 20 वळ्यामध्ये 5-6 वळी चांगले आहेत आणि सर्रास वरच्या राहिलेल्या एक 15 वळी फेल आहेत. पूर्ण तेल्याने गेलेले. तुम्हाला तो तेल्याने गेलेल्या वळी सुद्धा धावतो तुम्हाला. चला तिकडं आपण चाललो. तिकडं पड्याला तेल्याने गेलेल्या वळी तिथं आहेत. तर तुम्हाला ते धावणार आहे.
आपण तार वडून घेतलेले, ह्याच्यासाठी खर्च तर किती केलाय बघा. अशी झाडं बांधायसाठी तार सुद्धा वडून घेतलेले, आणि पण डाळिंबीने काय आपल्याला साथ दिली नाही. आशा होती, मला खूप आशा होती की माझ्या डाळिंबीने मला साथ देईल, आणि यावर्षी खरंच एक मी नवीन युवा उद्योजक म्हणजे शेतकरी आहे, नवीन शेतीमध्ये उतरलेला मुलगा आहे, तर काहीतरी आशेनं करत होतो, पण वातावरणानं साथ दिली नाही. तुम्हाला ते ते एक जे हे झाड आहे, ह्या झाडावरती फुल तेले आलेलं आहे, पूर्ण तेले. तुम्हाला हा झाड दावतो बघा, तर बघू शकता अशा प्रकारे तेल्या म्हणजे ह्याला म्हणतात बघा. हे फळ कसं झालंय तुम्ही बघू शकता, हे फळ कसं झालंय बघा, ह्याच्यावरती डाग वगैरे सर्व फळ एवढं नष्ट झाले ना, इथे काहीच नाही. हे एकच झाड नाही, तर हे सर्रास जे ते झाड दिसतंय ना, त्या झाडावरती पूर्ण तेल आहे. तर जेवढे 15 वळी आहेत, सर्रास 15 वळी या तेल्यानं मार खाल्ले, पूर्ण फळ नाश झाले, बाद आहे. आता बघू शकता ह्या फळावरनी सुद्धा यायला लागलं, जे बारीक टिपका दिसतो का, हा तेल्याचाच आहे, स्पॉट आहे. 2 दिवसात हे डाळिंब पूर्ण बाद होणार. तर इथं सुद्धा भरपूर आहे, बघू शकता. हे बघा कसं झालं. काय करायचं शेतकऱ्यांनी सांगा, या वातावरणापुढं किती खर्च करायचा. एवढा खर्च करून जर शेतकऱ्याला वातावरण साथ देत नाही, यामध्ये वातावरण तर साथ देत नाही, आणि यामध्ये सरकार सुद्धा शेतकऱ्याला म्हणेल तसा भाव देत नाही. शेतकऱ्याला स्वतःला करता येत नाही, स्वतःच्या पिकाचा भाव स्वतःला करता येत नाही. स्वतः शेतामध्ये पिकवू शकतो, पण त्याचा भाव दुसरेच कोणतरी व्यापारी ठरवणार असतो, पण शेतकरी कधीच ठरवू शकत नाही. कारण शेतकरी फक्त राबायला आणि शेतामध्ये राबून मरायलाच असतो. शेतकऱ्याला काहीच प्रॉफिट मिळत नाही. जेवढा खर्च केलाय तेवढा सुद्धा माझ्या या डाळिंबीमध्ये निघतो का नाही असं वाटायला लागले मला. खरंच मित्रांनो, डाळिंबीची एवढी परिस्थिती बिकट आली ना आता डाळिंब बागायतदारांची, की तेल्या सर्रास सर्वांच्या बागेमध्ये आहे. तर एवढं खर्च करून जर एवढं हाल होत असतील, तर काय करायचं सांगा तुम्ही. शेतकऱ्याला काहीच कोणत्या गोष्टीचं मूल्यच नाही. आता लहान आहेत सोडा, मी खर्च केलाय, तरी कसं आहे माहिती आहे का, थोडस आता मी नवीन पिढीचा एक शेतकरी आहे, नवीन तयार व्हायला लागलो शेती करायला. मला काय म्हणायचंय बाबा, मी आता कसं तरी धीर धरलाय, जाऊ दे पुढचं पीक तरी चांगलं येईल म्हणून मी आशा धरून ह्यामध्ये खचून नाही गेलो. पण जो शेतकरी खरंच एवढा गरीब आहे आणि ज्याच्याकडे ताकद नाही पुढचं प्लॅनिंग करायचं, पुढचं फळ धरायचं, त्याच्याकडे पैसा नाही, त्याने काय करायचं सांगा. त्याने किती खचून गेलं जातो, खरंच खचून जातो. त्याच्यामध्ये शेती करण्याची क्षमताच उरत नाही, त्याच्या मनामधून शेती नावाची गोष्ट शब्द जातोच, शेती नकोच, बाबा आपण कुठेतरी कंपनीमध्ये जाऊन काम करू असं तो म्हणणार. मग शेतकरी यामध्येच कमी होतात. तर शेतकऱ्याला सरकार सुद्धा त्यांचा भाव, मालाचा भाव ठरवू देत नाही. सगळं सरकारच करणार, सगळं ते व्यापारी स्वतःचा माल, आमचा माल व्यापारी स्वतःच त्याचा भाव करणार आणि ते घेऊन जाणार. मित्रांनो हे झाड केवढं आहे बघा, ह्या झाडाला माल किती आहे बघा, तुम्ही बघू शकता बघा किती माल आहे. इकडे एक 5 वळी म्हणलं ना तुम्हाला, एक नंबर माल आहे, इकडे काहीच फॉल्ट नाही, इकडे एक नंबर आहे. आणि तिकडंच एवढं माल खराब झालाय, तिकडं झाडावरती डाळिंब बघायला नाही, बघायला राहू द्या, तिकडं खायला सुद्धा आपल्याला मिळणार नाही, एवढं तिथं रोग आलेला आहे. तर आम्हाला कुठं बाजारला माळवं वगैरे आणायला जायची काही गरज सुद्धा नाही बघा. आम्ही तेवढंच छोटस, थोडं का असं ना, एक एक 2-3 गुंठ्यामध्ये का होईना आम्ही माळवं करतो. इथं बघू शकता, इथं वांगे आहेत, हे सर्व मिरच्या आहेत, इथं खायला काकडी वगैरे केलेले बघू शकता, काकडीचं हे लावले कडनी, तिथं कोथिंबीर आहे. अशा प्रकारे थोडं थोडं माळवं लावलेलं आहे. कारण बाजारला जाऊन तिथं पैसे देऊन आणण्यापेक्षा आपण आपल्या घरी आपल्या शेतामध्ये पिकवून खाल्लेलं किती भारी. आपण स्वतः खाऊ शकतो, शेजा पाजाऱ्याला थोडंफार देऊ शकतो. शेतकऱ्याचं खूप मन मोठा असतो, तो शेजा पाजाऱ्याला देतच असतो. तर मित्रांनो बघू शकता, हे जे माग आहे ते माझं घर आहे बघा, छोटस घर आहे. तिकडं शेड मारलेलं आहे जनावरसाठी, बाहेर 2 जर्सी होत्या, भरपूर 6 जर्सी होत्या. पण आपल्याला द्राक्षी बाग, डाळिंबी बाग या सर्व कामातून जर्शींचं संगोपन करणं थोडंसं अवघड चाललं. त्याच्यामुळे आपण जर्शा कमी केल्यात आणि 2च ठेवल्यात. आणि इकडं जो दिसतोय मागं ब्लोअर आहे, डाळिंब आणि द्राक्षीला मारण्यासाठी हा ट्रॅक्टर आणि ब्लोअर घेतलेला आहे. एवढा खर्च केलाय ना द्राक्षीला आणि डाळिंबीला, ब्लोअर ट्रॅक्टर एवढं महागातलं घेतलंय, आणि पण ते पण काय आपल्याला साथ देत नाही. पण एक दिवस नक्कीच येणार, आपण शेतकरी खरंच एक दिवस टॉप लेवलला जाणार.
एक दिवस नक्कीच आपला पण दिवस येणार आणि माझा पण मी स्वतः दिवस आणणार. मी जे कष्ट करतोय ते माझे कष्ट प्रामाणिक आहेत. त्याच्यामुळं मी काय कुणाला मारून, कुणाचा जीव मारून आणि कुणाची बैमानीचं खात नाही. जे काय आहे ते आपलं कष्टाचं आहे. त्याच्यामुळं आज न उद्या एक दिवस आपण नक्कीच जिंकणार हे आपल्याला विश्वास आहे. आणि आजचा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर नक्कीच फॉलो आणि आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.